हॅलो फ्रेंड्स. तर हे आहे मनी प्लांटचं झाड. तर याला मी ऑनलाईन परचेस केलं आहे. तर हे बघा, छान ऑनलाईन बोलवलं आहे, पण मला छान झाड मिळालं आहे. आता याला घरी आणून 4 दिवस झाले आहेत. मी आणल्यावर याला एकच ह्याच बॉक्समध्ये ठेवलं, कारण की हा खूप लांबून आला होता आणि त्याला वातावरणात सेट होण्यासाठी मी 4 दिवस त्याला असंच ठेवलं. आता याला दुसऱ्या पॉटमध्ये लावणार आहे. तर मी याला आता खोलणार आहे की कसं काय आहे ते पाहायला, याचे मूळ वगैरे. तर बघा, हे मी आता खोललं तर याला इथे 2-3 झाडं आहेत. तर मी याला आता वेगवेगळ्या पॉटमध्ये लावणार आहे. तर त्याच्यासाठी अगोदर याचा मुळाची माती पूर्णपणे मी साफ करणार आहे, कारण की आता मला याला दुसऱ्या पॉटमध्ये आणि दुसऱ्या मातीमध्ये लावायचं आहे. तर याला छान मी स्वच्छ करणार आहे. तर अशा प्रकारे मी याला छान स्वच्छ केलं आणि आता दुसऱ्या पॉटमध्ये याला मी लावणार आहे. तर बघा, याचे मुळं छान वाढले आहेत, छान आहेत. हे बघा, वेगवेगळे झाडं आहेत, 3-4 झाडं आहेत. तर याला मी आता दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करणार आहे. तर बघा, असे मी 2 पॉट घेतले आहे. ह्या पॉटला छान चित्र पाडले आहे मी, आणि आता ह्या पॉटमध्ये मी ह्या झाडांना लावणार आहे, मनी प्लांटला लावणार आहे. तर बघा, ही मी साधी माती घेतली आहे आपल्या अंगणातली, आणि आता याच्यात मधले खडे गोटे बाजूला करून घेऊन याच्यामध्ये मी थोडंसं शेणखतही टाकलं होतं. तर हे कोकोपीट आहे, याला मी भिजवून ठेवलं होतं, पाण्याने धुवून काढलं आहे आणि छान प्रकारे याला मोकळं केलं आहे. तर आता हे दोन्ही मी माती आणि कोकोपीट मिक्स करेल आणि पॉटमध्ये भरेल. तर अशा प्रकारे मी हे कोकोपीट मिक्स केलं मातीमध्ये, आणि याला दोन्ही पॉटमध्ये मी भरणार आहे. तर माती भरण्याच्या अगोदर जे मी छिद्र केले होते त्याच्यावर गिट्टीचे तुकडे किंवा गोट्याचे तुकडे ठेवा, कारण की ते छिद्रामध्ये माती जाऊन छिद्र पूर्ण बुजतील, आणि जर पाणी जास्त झालं तर ते पॉटचा बाहेर निघणार नाही, म्हणून तिथे मी असं गिट्टीचे तुकडे ठेवत आहे. आणि आता त्याच्यानंतर तिथे माती भरेल. तर अशा प्रकारे मी ते कुंडी आता भरत आहे. अशी दोन्ही प्रकारे दोन्ही पॉट मी आता मातीने फुल भरणार आहे. आणि जे झाडं काढले होते ते म्हणजे मनी प्लांट मी
तुम्हाला दाखवले ते मी या दोन्ही पॉटमध्ये लावणार आहे. त्यांना वेगवेगळं, कारण की मला त्यांची वाढ लवकरात लवकर करायची आहे आणि म्हणून मी ते एकत्र न ठेवता त्यांना वेगवेगळं वाढवणार आहे. कारण की जास्त मला प्लांटचे झाडं, मनी प्लांटचे झाडं आणखी मी तयार करू शकली पाहिजे. त्यासाठी मी त्यांना वेगवेगळं लावणार आहे. आणि ते छोट्या कुंडीमध्ये होतं, त्यांचे मुळांना वाढायला जागा कमी झाली होती, म्हणून मी त्यांना मोठ्या पॉटमध्ये वेगळं वेगळं लावत आहे. तर अशा प्रकारे मी त्यांना लावलं. तर असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला याचं नंतर आणखीन याची वाढ कशी होत आहे, काय होत आहे हे दाखवण्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करीनच. तरी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी याचं अपडेट देईल आणि माझं टेरेस गार्डनचं पण तुम्हाला गच्चीवरचं गार्डन पण दाखवणार आहे. मी यावर्षीच गच्चीवर गार्डन करण्याचा विचार केलेला आहे. तर आता हे दोन्ही माझे प्लांट लावून झालेले आहेत. तर हे प्लांट लावल्यानंतर यांना मी भरपूर पाणी देईल. खालच्या होलमधून पाणी निघेपर्यंत मी याला दोन्ही झाडांना पाणी देणार आहे. आणि यांना मी उन्हात न ठेवता दरवाज्यामध्ये काचेचं खिडकी आहे, तर त्या दरवाजामध्ये मी ठेवणार आहे. कारण की आता उन्हाळा आहे, ऊन खूप पडते आमच्याकडे. यांना मनी प्लांटला डायरेक्ट उन्हाची गरज नाही राहत. तर जास्त उन्हात ठेवलं तरी कोमेजून जातील, म्हणून याला मी दरवाजात काचेचा याच्यामध्ये ठेवणार आहे की ज्याच्यामुळे यांना प्रकाश मिळेल, पण डायरेक्ट सनलाईट त्यांच्यावर पडणार नाही. तर बघा, मी हे दरवाजाच्या बाजूला ठेवणार आहे असं तिथे स्टँडवर. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी, मला बनवण्यासाठी, मी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल यासाठी मला सपोर्ट करा. बाय बाय.